ठाण्यातलं गडकरी रंगायतन मोठा गाजावाजा करत नव्या ठाणे गडकरी रंगायतनाचं उद्घाटन करण्यात आलं आणि मात्र महिनाभरातच पावसाळ्यात या नाट्यगृहानं त्याचं रंग दाखवले। या नाट्यगृहाला गळती लागली, त्यावरून आता नाट्यरसिकांनी याचा निषेध नोंदवलेला आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी कुणाल भोयटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, तू सुद्धा ठाण्यामध्ये आहेस। मोठा गाजावाजा करत या नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। मोठमोठे कलावंत या नाट्यगृहाचं जेव्हा त्याचं लोकार्पण झालं तेव्हा त्यांनी प्रत्येकाने एक चांगल्या प्रतिक्रिया दिल्या। मात्र अवघ्या महिनाभरातच, महिना उलटला नाहीये खरं तर, महिनाभरातच या नाट्यगृहाची अशी दयनीय अवस्था होते। काय अधिकची माहिती आहे? खरं तर ठाणेकरांना पहिली शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या गडकरी रंगायतनचं उभारणी झाली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः या गडकरीसाठी प्रयत्न केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। आणि आता गडकरीचं नूतनीकरण झाल्यानंतर पहिल्याच म्हणजे महिन्यात असं म्हणावं लागेल, कारण ऑगस्टमध्ये त्याचं नूतनीकरण होऊन पूर्ण झालं होतं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते पुन्हा सुरू देखील करण्यात आलं होतं। मात्र आता त्याला गळती लागलेली आहे। 36 कोटी खर्च केलेले आहेत। एकंदरीतच सगळ्या राज्य शासनाचा हा संपूर्ण पैसा त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे। मात्र आता हा पैसा पाण्यात गेल्याचं चित्र गडकरी रंगायतनमध्ये पाहायला मिळतंय। मुख्य सभागृहाच्या बाजूलाच ही गळती लागलेली आहे, त्यामुळे याला जबाबदार कोण आहे यावर एक सवाल उपस्थित होतोय। खरं तर हे जे गडकरी रंगायतन आहे हे ठाण्याचं प्रतीक आहे, सांस्कृतिक प्रतीक आहे आणि याच गडकरी रंगायतनमध्ये अनेक मोठमोठे कलाकार जे आहेत, नाट्यकर्मी आहेत, ते येऊन गेलेले आहेत। मोठमोठ्या सभा, राजकीय सभा देखील या ठिकाणी होत असतात आणि याच गडकरी रंगायतनला गळती जी आहे ती लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता यावरती कशा प्रकारे खरंय कुणाल, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता याची डागडुजी केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आणि आपल्यासोबत अर्थ विषयाचे अभ्यासक आनंद देवधर सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि आमचा प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा इतर बातम्यांसंदर्भातले अपडेट्स देत होता। तुमचे सुद्धा आभार।